महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेच्या नगरसेवकांची नोंदणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। शिवसेनेचा संयुक्त गट नोंदणीचा निर्णय होता, मात्र आता शिवसेना भाजप संयुक्त गट नोंदणी करणार आहे। शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर येते। शिवसेनेच्या नगरसेवकांचे आज होणारी नोंदणी आता 2 दिवसांनी भाजप नगरसेवकांच्या सोबत होणार आहे। खरं आज शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक कोकण भवनात गटनोंदणी करण्याकरता जाणार होते, मात्र आता भाजप सोबत शिवसेनाचे नवनिर्वाचित नगरसेवक गटस्थापनासाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर येते। कोकण भवनला जायचं आहे, हे उद्या किंवा परवा जाणार आहेत, कारण आमचे शिंदे साहेब मुंबईच्या बाहेर आहे। जिल्हा परिषदेचा जे काही प्रचार चालू आहे त्यामध्ये ते बिझी आहेत। ते आज संध्याकाळी येतील आणि मला वाटतं निवडून आल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये हे रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि आम्ही लवकरच उद्या किंवा परवामध्ये हे रजिस्ट्रेशन करणार आहोत। अगदी आम्ही एकत्रितरित्या जाणार आहोत आणि रजिस्ट्रेशन करणार आहोत। आता तो एकत्र करणार आहोत का, कशा पद्धतीने करणार आहोत, याची उत्तरं तुम्हाला जे आम्ही रजिस्ट्रेशनला जाऊ तेव्हाच मिळतील। भविष्यात अंबादास दानवे आमच्यासोबत असतील, मंत्री उदय सामंतांचा दावा आहे। अंबादास दानवेंनी सामंतांचा दावा आता फेटाळलाय। दानवे साहेब म्हणाले, म्हणजे खरं तर आमच्याकडे याची प्रोसेस सुरू झाली त्यांची आता। म्हणजे आपल्या नेत्याला मी अतिशय विश्वासू आहे हे दाखवण्याचे प्रयत्न आहेत। थोड्या दिवसात आमच्यासोबत असतील ते। दानवे पक्षावर येणार शिवसेने, मी म्हटलं ना आमच्यासोबत असू शकतात। उदय सामंत भाजपमध्ये जाण्याची अफवा आहे सतत। उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपमध्ये जॉईन होण्याच्या पहिल्या दिवशीपासून गोष्टी केल्या जातात, नव्हे त्या सत्यता त्याच्यामध्ये काही जण म्हणतात। उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणे याला कोणता तरी अर्थ आहे का? कारण उदय सामंत पहिल्या दिवशीपासून ज्या वेळेस असं म्हणतात, मला नाही माहिती की एकनाथ शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास त्यांनी नकार दिला, तर भारतीय जनता पार्टीनं उदय सामंतांना घ्यायची तयारी केली होती। तर उदय सामंतच एका गटासोबत भाजपात चाललेत, संजय राऊतांचा प्रतिदावा आहे। अहो राऊत हवेत भविष्यवाणी करू नका, नवनाथ मन यांचं राऊतांना प्रत्युत्तर आहे। उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह। तुम्हाला माहिती आहे का डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? अंबादास दानवेंचं कशाला तुम्ही नाव घेता? अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे। अंबादास दानवे आयुष्यभर एका पक्षात राहिलेले आहेत। अंबादास दानवे यांनी 3-4 पक्ष बदललेले नाहीत। जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत। अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत। खरं तर उदय सामंत हे कुठलाही गट घेऊन कुठेही जाणार नाहीत। संजय राऊत तुम्ही ही भविष्यवाणी करतायत, जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले तेव्हा तुम्हाला कळालं नाही, तर आता तुम्हाला काय कळेल? अशा हवेत गप्पा मारणं सोडून द्या। 40 आमदार उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराला वैतागून गेले। उद्धव ठाकरे हे अहंकारी होते आणि तो अहंकार लोकांमध्ये दिसला, कार्यकर्त्यांना दिसला, आमदारांना दिसला। अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे यांनी आमदारांना भेट दिली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।